नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे बघू शकता तुम्ही एकदम गरमागरम सुटसुटीत आणि एकदम मोकळा असा हा हिरवा भात बनवून तयार झाला आहे, ज्याला आपण ग्रीन राईससुद्धा म्हणतो। अगदी 10 ते 15 मिनिटात हा भात बनवून तयार होतो आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागते। आणि आपले जे घरातले रेग्युलर साहित्य आहेत त्या साहित्यामध्येच हा भात बनवून तयार होतो। तर इथे मी कोथिंबीर घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि लसूण। तर सगळ्यात आधी मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना हे सर्व एकत्रित ह्याची आपल्याला बारीक मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। तर अशा पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही एकदम बारीक पेस्ट केलेलं आहे, ते साईडला ठेवते मी। तर इथे मी कोलम चिनोरचे तांदूळ घेतलेले आहेत, ज्याला कालीमुतसुद्धा म्हणतात। तर तुम्ही ना ज्या तांदळाचा भात असा मोकळा सुटसुटीत होतो ते तांदूळ घेतलं तरी चालेल। तर हे तांदूळना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर इथे गॅसवरती ना मी कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये ना मी इथे 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि इथे काही खडे गरम मसाले घेते। ते तमालपत्र घेतलेलं आहे, दालचिनी घेतलेली आहे, मोठी विलायची, चक्री फूल आहे, काळी मिरे, जिरे आणि लवंग, हे सर्व मसाल्यांना आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे। तर इथे मसाले परतून झाल्यानंतर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, उभे चिरून पातळ। तर कांदे छान तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे। कांदे परतून झाले की त्यामध्ये मी इथे एक बटाटा घेतलेला आहे बारीक चिरलेला, तो बटाटासुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेते। तर बटाट्यावरची वरची साल काढून स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे। तर इथं मसाले ॲड केलेले आहे, हळद आहे, लाल तिखट आहे, धने पावडर आणि जिरा पावडर। तर सर्व मसाले तेलामध्ये मिसळून झाल्यानंतर ना जे आपण कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट केली ती पेस्टसुद्धा ह्यामध्ये मिक्स करायचे। तर व्यवस्थित छान पेस्टनं तेलामध्ये छान परतून घ्यायचं। तर इथे परतून झालेलं आहे, त्यामध्ये धुवून ठेवलेले तांदूळ मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी ॲड करते मी। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि वरून चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। तर अशा पद्धतीने इथे झाकण लावून घेतलेलं, इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता कुकर थंड झाल्यानंतर आपला हा गरमागरम भात बनून तयार होतो। तर इथे बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा हा भात बनवून तयार झालेला आहे। खूप छान वाससुद्धा येतो पुदिना, कोथिंबीरचा आणि गरम मसाल्याचा। तर अगदी असा हा भात ना मला बनवायला 10 ते 15 मिनटंच लागलेले आहेत। जास्त इथे हात काही चिराचिरी करायचं नाही, फक्त कांदा चिरायचा आहे आणि बटाटा चिरायचा आहे। तर मसाला तर आपल्याला कोथिंबीर, पुदिना तर मिक्सरमधनं वाटून घेतो। अगदी 10 ते 15 मिनटात आपला हा भात बनवून तयार होतो आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागते। तर हा भात ना तुम्ही दहीसोबत किंवा कोशिंबीरसोबत खाऊ शकता। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हा भात खायला खूप छान टेस्टी झालेला बनून आणि वाससुद्धा खूप छान येतो आहे भाताचा, इथे बघू शकता तुम्ही। आणि भात ना एकदम सुटसुटीत झालेला आहे, एकदम मोकळा झालेला आहे भात। तर हा भात ना मी इथे कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला तोंडी लावण्यासाठी आणि लोणचं घेतलेलं आहे। तर तुम्ही कोशिंबीरसोबतसुद्धा खाऊ शकता आणि दहीसोबतसुद्धा खाऊ शकता। अशा पद्धतीने आपला हा भात बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा। धन्यवाद।